नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक आणि चित्तथरारक अशी भयकथा। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि अंगाचा थरकाप उडवणाऱ्या भयकथेला सुरुवात करूया। तर भयकथा ही निशा सोनटक्के यांची लिखित असून याचे श्रेय हे त्यांनाच जाते। बालपणी आम्ही ज्या घरात राहत होतो ते 5-6 खोल्यांचे घर होते, पण सगळ्या खोल्या सलग रेल्वेच्या डब्यासारख्या एका पाठोपाठ होत्या। म्हणजे शेवटच्या खोलीतून सुद्धा बाहेरपर्यंतचे दिसत असे। आम्ही 8 भावंड, आई बाबा, यामुळे घर गजबजलेलं असे। आमच्या घरासमोर मोठी लोखंडी गेट होते। त्या गेटला एक लोखंडी गंजलेली सुरी लोखंडी साखळीत बांधलेली होती। ती का होती याचे कारण मला माहीत नव्हते, पण एकदा मी आईसमोर त्या सुरीला हात लावला तर आई खूप रागावली, मला मारले सुद्धा, माझ्यावरून उतारा वळून टाकला। पण त्या दिवसापासून मात्र मला घरासमोर रात्री एक झोपडी दिसायची, जी घरात कुणालाच दिसत नव्हती। सगळे मला वेड्यात काढायचे। तिन्ही सांजेला आम्हाला सगळ्या मुलांना आई आत घेत असे। तुळशीपुढे, देवापुढे सांजवात लावून आम्ही शुभकरोती रामरक्षा म्हणत असू। आईने आम्हाला सांगितले होते, कधीही तुमच्या कोणाच्याही नावाने हाक ऐकू आली तर ओ बोलू नका। काळोख पडला की आम्ही सगळी गँग माझघरात घोंगड्यावर बसून रामरक्षा म्हणत असू, मग आमचा अभ्यास करत असू। आमची आई आमच्यासाठी अगदी गरमागरम पिठले भाकरी भात करायची, पण मला मात्र कांदा भाजल्याचा वास येई तो समोरच्या झोपडीतून। गरम भाकरी आणि कांद्याची चटणी, तो चटणीचा वास मला खूप खूप आवडायचा। मी कधी आईला बोलले तर ती मला मारायची। रात्रीच्या वेळी कुठले वास आले तर बोलू नये म्हणायची। आज मी शाळेत खूप मस्ती केली होती। शाळेतून तक्रार आली होती, बाबांनी मला खूपच मारले आणि गेटपाशी अंगठी धरून उभे केले। ती रात्रीची वेळ होती, मला जेवायला पण दिलेले नव्हते। मी खूप रडत होतो। मी गेटपाशी लोखंडी साखळीतील सुरी काढली। आमच्या घराची दारे उघडीच, मला सगळेजण दिसत होते, पण माझ्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते। मी ती सुरी बाजूला फेकून दिली। मला खूप भूक लागलेली आणि माझ्याच नावाची हाक मला ऐकू आली, रजनीश, ए रजनीश, ये बाळा। मी हळूहळू चालू लागलो। त्या झोपडीत गेलो। तिथे खूप काळोख होता। मी आपोआप आत ओढला जाऊ लागलो। तिथे एक पांढरे शुभ्र केस असलेली म्हातारी भाकरी करत होती। तो चटणीचा व भाकरीचा वास, चुलीमुळे खूप धूळ झाला असावा। मला काहीच दिसेना, पूर्णपणे काळोखच काळोख। मी मागे तर फिरूच शकत नव्हतो। आता मी चुलीवर भाकरी करतो, कुणाची तरी प्रतीक्षा करतोय। त्यांना भाकरीचा चटणीचा वास येऊन माझ्याकडे खिचून घेण्याचा प्रयत्न करतोय। हो, मी वाट पाहतोय। रजनीशची आई, ती बाहेर आली। गेट उघडेच होते। त्या लोखंडी साखळीतील सुरी दिसत नव्हती। तिच्या काळजाचा ठोका चुकला। तिने घरात येऊन अहोंना सांगितले। त्या रात्री आम्ही रजनीशला खूप शोधले, कुठेही सापडला नाही। पोलिसात कंप्लेंटही केली,
पण काही त्याचा पत्ता लागला नाही. आई आता खूप रडते. काही वर्षांपूर्वी मांत्रिक बाबांनी सांगितले होते, समोर एका म्हातारीची झोपडी होती. तिचा आत्मा तिकडे भरकटत आहे. जरी हाक ऐकू आली तरी येऊ देऊ नका. कसले वास आले तरी लक्ष देऊ नका. त्यांनी ती सुरी मंत्रून गेटला बांधली होती. हत्यारे बघून अतृप्त आत्मे त्या भागात फिरकत नाहीत. आता ती सुरी गायब होती आणि मांत्रिक बाबा पण गाव सोडून कुठे गेले माहीत नाहीत. आता मला समोर एक झोपडी दिसते, जी कोणालाही दिसत नाही. तिन्ही सांजेला भाकरीचा, कांद्याच्या चटणीचा वास येतो आणि आई अशी रजनीची हाक ऐकू येते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.